शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. काल दिल्लीमधल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा. संजय राऊतांचं वक्तव्य तर साहित्यिकांना दलाल म्हणणं हा साहित्यिकांचा अपमान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख. सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार. बीड जिल्ह्यामधील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळणार. मविया आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही. उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार. पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ. 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ. समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करणार. निवडणुकीमध्ये राजेसाहेब देशमुखांच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा. तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीमध्ये झाला होता राडा. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण. खोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची बदली. मुख्य आरोपी अविनाश धोडी पोलीस चौकीतून फरार झाल्यामुळे कारवाई. मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते. सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त.